मंडळी चला तर रिमझिम असा पाऊस चालू आहे बाहेर, तर आपण आतमध्ये गरमागरम असे छोले पुरी बनवूयात। छोले पुरी बनवण्यासाठी आपल्याला इथे छोले भिजवून घ्यायचे आहेत आणि हे छोले मी अशा प्रकारे भिजवून घेतलेले आहेत आणि हे कुकरमध्ये आपल्याला दालचिनी तेजपत्ता टाकून शिजवून घ्यायचे आहेत। मीठ टाकायचं आहे 1 चमचा आणि कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून हे छोले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। छोले आपले कुकरला शिजतायत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया। इथे मी बारीक कांदा कट करून घेतलेला आहे आणि टोमॅटो अशा प्रकारे कट केलेला आहे। याची आपल्याला प्युरी बनवायची आहे। कांदा आपल्याला तेलात चांगला परतायचा आहे। इथे मी मिक्सरच्या भांड्यात 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे आणि टोमॅटो टाकून याची प्युरी करून घ्यायची आहे आपल्याला। कांदा हा परतल्यानंतर त्याच्यामध्ये ही प्युरी टाकून देणार आहोत आपण। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आपल्याला आता। आणि कांदा हा आपला चांगला परतत आलेला आहे, याच्यामध्ये ही टोमॅटो प्युरी केलेली टाकूयात। यालाही चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला। इथे बघू शकताय कांदा टोमॅटो चांगलं तेल सुटेपर्यंत परतलेला आहे। याच्यात आपण आता मसाले टाकूयात। मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर, हळदी पावडर, धना पावडर आणि गरम मसाला टाकणार आहोत। इथे बघू शकताय मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। याच्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। तुम्ही ह्या मिरच्या अगोदरही टाकू शकता। आता आपण याच्यात शिजवून घेतलेले छोले टाकूयात आणि याला 10 मिनिटं असं शिजवू द्यायचं आहे। इथे बघू शकताय 10 मिनिटांनंतर आपले छोले असे छान तयार झालेले आहेत। याच्यामध्ये आपल्याला थोडी कसुरी मेथी टाकायची आहे, त्याने फ्लेवर छान येतो छोल्यांना। इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि वरून अशी कोथिंबीर टाकलेली आहे। मस्त असे छोले तयार झालेले आहेत। हे तुम्ही पुऱ्यांसोबत, भटुऱ्यांसोबत किंवा राईस सोबतही खाऊ शकता, खूप भारी लागतात। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा तुम्हीही आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।